वटपौर्णिमेनिमित्त देहूमध्ये अनोखा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी महिलांनी शेकडो झाडांचं वृक्षारोपण केलं। वाढतं ग्लोबल वॉर्मिंग पाहता देहूतल्या वृक्षदायी संस्थेकडून विविध क्षेत्रातल्या महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। येवल्यामध्ये वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली। मोठ्या संख्येने महिलांनी यामध्ये सहभाग घेतला। हिंगोली तसंच परभणीमध्ये महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली। वडाच्या झाडाची पूजा करून एकमेकींना हळद कुंकू लावत औक्षण केलं। यावेळी महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। भंडारा जिल्ह्यामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी नोकऱ्या मिळवल्या। ही बातमी झी 24 तासनं दाखवता शिक्षण विभागाला जाग आली आणि त्यानंतर शिक्षण विभागाने दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं। तसंच दिव्यांग शिक्षकांचं प्रमाणपत्र मागून त्यांची फेर तपासणी करण्याचे आदेश दिले। वाशिममध्ये सफाई कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले। गेल्या 6 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे। किमान वेतन, पीएफ आणि ESIC लागू करणं, त्वरित पगार देणं अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे शहरातला कचरा उचलण्याचं काम सध्या ठप्प झालं। जळगावमधली गोलाणी मार्केटमध्ये तरुणांच्या 2 गटात हाणामारी झाली। यावेळी तणाव निर्माण झाल्यानं दुकानदारांनी दुकानं बंद केली होती। ग्राहक तरुण दुकानदारामध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला। पंढरपूर शहरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे आषाढी वारीपूर्वी सुरू असलेल्या कामांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। वाशिमच्या बाजारामध्ये भाजीपाल्याला मोठी मागणी होती। आवक कमी झाल्यानं दरात वाढ झाली। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनाकडे आपली वाटचाल सुरू केली। झाकळवाडी इथं एका शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्रामध्ये दोडक्याची लागवड केली। तसंच ओळीतल्या रिकाम्या जागेमध्ये आंतरपीक म्हणून फुलगोबीची निवड केली। बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये 2 प्रवाशांमध्ये हाणामारी झाली। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। सकाळी गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढण्यावरून या 2 प्रवाशांमध्ये वाद झाला आणि स्टेशनमध्येच त्यांनी मारामारी सुरू केली। धुळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावली। धुळ्यातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमोदनगर शाखेमध्ये हा प्रकार घडला। एका महिला प्राध्यापिकेला तुम्ही मराठी लोक असेच आहात असं म्हणत मराठी भाषेचा अपमान करत हिणवलं आणि यावरून हा सगळा वाद घडला। दरम्यान शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी महिलेची जाहीर माफी मागितली। आयकर भरणाऱ्या लाडक्या बहिणींना 1,500चा लाभ मिळणार नाहीये, कारण महिला बालविकास विभाग आयकरच्या डेटाचा वापर करून आयकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ बंद करणार आहे। CBSE अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश करावा अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन, शासन हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावं यासाठी महाराजांच्या इतिहासाचा समावेश अभ्यासक्रमात करावा अशी मागणी करणारं पत्र वायकर यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लिहिलं। साताऱ्यातल्या गोंदवली बुद्रुक ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय। इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी 100% माफ करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला। यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य आपलं मानधन देऊन सहकार्य करणार आहेत। पुण्यामध्ये घर खरेदीपूर्वी महारेराचं नोंदणी प्रमाणपत्र तपासणं आता अधिक सोपं आणि आवश्यक झाले। महारेराच्या नव्या निर्णयानुसार या प्रमाणपत्रात प्रकल्पाचं क्षेत्र, इमारती, मजले, निवासी आणि व्यावसायिक युनिट्स यांची माहिती स्पष्टपणे देण्यास सुरुवात केली। अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींचा घोळ गुणवत्ता यादीवेळी सुद्धा कायम आहे। 10 जून म्हणजे आज जाहीर होणारी पहिली यादी 26 जून रोजी जाहीर होणार आहे। त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्यानं विद्यार्थी संघटना आणि पालकांनी संताप व्यक्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं विद्यार्थ्यांची 75% हजेरी आणि नियमित अध्ययन अध्यापनावर लक्ष केंद्रित केलं। शैक्षणिक वेळापत्रकाचं काटेकोर पालन वरिष्ठ महाविद्यालयानं करावं यासाठी प्राचार्य आणि विभाग प्रमुखांची बैठक कुलगुरू यांनी बोलावली होती। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच महाविद्यालयांना 75% हजेरीची पुन्हा एकदा आठवण करून देण्यात आली। नाशिकच्या ओझर विमानतळावरून एकाच दिवशी 1334 प्रवाशांनी प्रवास केला। 7 जूनला सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 40% प्रवाशांची संख्या वाढली।
प्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला। यंदा या पुरस्काराचं 39वे वर्ष आहे। 26 जूनला कोल्हापुरातल्या शाहू स्मारक भवन इथं पुरस्काराचं वितरण होणार आहे। 1 लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे। नाशिकच्या लासलगाव मधल्या भरबस फाट्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाभळीची काटेरी झाडं, त्यामुळे वाहनधारकांना येण्या जाण्यासाठी अडचणी येत आहेत, त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये इतर ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचे फोटो काढून महानगरपालिकेच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आणि बक्षीस मिळवा असं आवाहन इचलकरंजी महानगरपालिकेने केलं। अनेक रस्त्यांवर बेजबाबदार नागरिक कचरा टाकत असल्याचं समोर आले, त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेने आता अनोखी शक्कल लढवली। अकोला ते केदारनाथ आणि केदारनाथ ते अकोला असं जवळपास 3.5 किलोमीटरची पालखी वारी काढण्यात आली। ही पालखी अकोला शहरातल्या हरिहरपेठ जुनं शहर इथून सुरू होऊन श्री राजराजेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली। या वारीमध्ये जवळपास 150 ते 200 भक्त सहभागी झाले। शिर्डीच्या साईबाबा मंदिरातल्या फुलहार प्रसाद देण्यावरची बंदी उठवावी अशी मागणी साई भक्तांनी केली। भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थिती निर्माण झाल्यानंतर साई मंदिरामध्ये हार फुलावर बंदी घालण्यात आली होती। आता परिस्थिती सामान्य झाली असून लवकर ही बंदी उठवावी अशी मागणी केली आहे। अलिबागमध्ये नागरिकांनी वटपौर्णिमेच्या दिवशी अनोखं आंदोलन केले। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वडाचं झाड लावून त्याची पूजा केली। खड्ड्यांकडे बांधकाम विभागाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। अकोल्यामध्ये महिलांनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली। महिलांनी एकत्र येऊन वटवृक्षाची पूजा केली। यावेळी महिलांनी पारंपरिक गाणी, नृत्य आणि एकमेकांसोबत आनंद साजरा केला। राज्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात लागवड क्षेत्र घटलंय। सध्या 144 लाख हेक्टर पेरणी क्षेत्र उपलब्ध असताना केवळ 1,27,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या। पावसाच्या लहरीपणामुळे भात रोपांसह इतर पिकांची पेरणी रखडण्याची शक्यता आहे। सततच्या पावसाचा फटका भाजीपाल्यासह इतर पिकांना बसतोय। पावसामुळे भाजीपाला सडून जातोय, त्यामुळे भाज्यांचे भावही कडाडलेत। वाटाणा 200 रुपये किलो दरानं विकला जातोय, तर इतर भाज्या 100 पार गेल्या। उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यांचं उत्पादन कमी असतं, त्यात यंदा पावसाची भर पडल्यानं पिकांचं नुकसान झालंय। पालेभाज्या सडल्यामुळे उत्पादनावर परिणाम झालाय। मेथीची एक जोडी 60 ते 70 रुपयांना विकली जाते, तसंच इतर पालेभाज्यांचे भाव सुद्धा कडाडले। नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू केली। यंदा जिल्ह्यामध्ये 6,44,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे। त्यासाठी 1,21,000 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे। गेल्या 3 वर्षात खरीप हंगामाच्या क्षेत्रामध्ये मका, सोयाबीन आणि भात ही 3 प्रमुख पिकं आहेत। नांदेड शहरामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। शिवाजीनगर भागामध्ये मोठ्या झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली। सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र फांदी पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली। वाशिम जिल्ह्यातील 40 लघु प्रकल्प कोरडे पडलेत। उर्वरित लघु प्रकल्पांमध्ये तसंच 2 मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ अत्यल्प जलसाठा उरला। या भीषण परिस्थितीचा थेट परिणाम ग्रामीण भागातल्या नागरिकांवर होतो। अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा जाणवू लागला। एका आठवड्यात एफआरपीची थकीत रक्कम न दिल्यास साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करू असा इशारा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला। त्याचबरोबर बनावट खत विक्री करणाऱ्या आणि लिंकिंग करणाऱ्या कंपनी आणि व्यापाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला। लातूर शहरासह औसा आणि निलंगा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस झाला। पावसामुळे औसा तालुक्यातल्या किल्लारवाडीतल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, त्यामुळे घरात अक्षरशः तळाचं स्वरूप आलं। त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली। तर माळेगाव मधल्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। पवन मावळमध्ये शेतकऱ्यांनी रोपवाटिका टाकण्याच्या कामाला सुरुवात केली। सध्या खरीप हंगाम सुरू असल्यानं आणि पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांनी रोपवाटिका टाकण्याचं काम सुरू केले। भात बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया करून शेतकरी रोपवाटिका टाकतात। कृषी अधिकारी बांधावर जाऊन मार्गदर्शन करतात। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये 14,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालं। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वादळी वाऱ्यासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला। यामुळे कांदा, आंबा, मका, टोमॅटो, डाळिंब आणि इतर भाजीपाल्यांना फटका बसला। यामुळे 39,000 शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले। सोलापूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यातल्या 434 हेक्टरवर नुकसान झाले। जिल्हा कृषी विभागाकडून ही माहिती देण्यात आली। 17 दिवसांमध्ये तब्बल 36 मंडळात अतिवृष्टी आणि मे महिन्यामध्ये 233 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होती।
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कशाबशा राहिलेल्या केळी पिकांचं मोठं नुकसान झालं। वसमत तालुक्यातल्या कुरुंदा गिरगाव भागातल्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या। कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, भुईमूग, मूग या पिकांचे बियाणे 100% अनुदानावर उपलब्ध करून दिले। मात्र नाशिक तालुक्यातले अनेक गावं महाडीबीटी पोर्टलवर दिसत नाहीये, त्यामुळे तालुक्यातले अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत। शेतकऱ्यांना शासन अनुदान योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी केली जाते। सोलापुरात कृषी विभागाची ऑनलाईन साईट बंद आहे, त्यामुळे लाभार्थी शेतकरी योजनेपासून वंचित आहेत।